नागपुरात झालेल्या एका महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत डॉक्टर सुनील गुप्ता यांची राष्ट्रीय स्तरावर मोठी निवड झाली आहे। रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया RSSDI चे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली असून त्यांनी देशभरात मधुमेह विरोधी शिक्षण आणि जनजागृती अभियान अधिक व्यापक करण्याचा संकल्प केला आहे। प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर सुनील गुप्ता यांनी आतापर्यंत 3256 हून अधिक कार्यक्रमातून जनजागृती केली आहे। माध्यमांद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहोचत 5 लाखाहून अधिक लोकांना त्यांनी थेट मार्गदर्शन केले आहे। मधुमेहाच्या उपचार, प्रतिबंध आणि योग जीवनशैली या विषयावर त्यांनी सातत्याने समाजात जागरूकता निर्माण केली आहे। RSSDI सारख्या देशातील अग्रगण्य संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर गुप्ता यांची निवड होणे हे नागपूर आणि विदर्भासाठी मोठा सन्मान मानलं जात आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुनील गुप्ता। मी मधुमेह तज्ञ आहे। मी रामदासपेठला नागपूरला प्रॅक्टिस करत असतो। आज एक खूप महत्त्वाची गोष्ट मला ह्या प्रेस वार्तातर्फे सगळ्यांना सांगायची होती आणि ते आहे की आमची एक खूप मोठी बॉडी आहे, त्याचं नाव आहे RSSDI, म्हणजे रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया। आणि ह्या जे RSSDI नावाची जी बॉडी आहे त्याच्यातला मला नॅशनल प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला मनोनीत करण्यात आलेलं आहे आणि मी माझ्या इलेक्शनमध्ये ते इलेक्ट होऊन मी आलेलो आहे। तर हे सगळे हे सगळं जे झालेलं आहे त्याच्यात मेन म्हणजे आपण सगळ्या लोकांचा प्यार, आपल्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद, आपल्या सगळ्या लोकांचे बेस्ट विशेस हे सगळे आलेले आहेत। मागच्या 32 वर्षापासून प्रॅक्टिस करताना आणि बाकी एज्युकेशनच्या इतक्या प्रोग्राम आम्ही घेत असतो, त्याच्यात आपले सगळे लोकांनी मला मदत केली, त्याच्यात माझे हार्दिक धन्यवाद। राष्ट्रीय अध्यक्ष ह्या जे पोझिशन आहे थोडी जबाबदारीची पोझिशन असते। मला माहीत आहे की याच्यात माझी जबाबदारी वाढणार आहे आणि हे पण मला ठाऊक आहे की आपल्याला मध्य भारतला, पूर्ण भारत देशात प्लस पूर्ण संसारात याचं नाव कसं आपण पूर्ववरती घेऊन जावं आणि कसं आपलं डायबिटीज केअर, डायबिटीज रिसर्च आणि डायबिटीज एज्युकेशन या तिन्ही पार्टमध्ये आपण कसं काय करू शकतो। त्याचं टाईप 1 डायबिटीजमध्ये पुष्कळ काम होऊ शकते। प्रेग्नंट म्हणजे गरोदर महिलांचे जे मधुमेह आहे त्याच्यात पुष्कळ काम आम्हाला करायचं आहे। तसंच जे कॉम्प्लिकेशन प्रिव्हेन्शनमध्ये काम करायचे आहे आणि जे प्री डायबिटीजमध्ये जे पुष्कळ लोक आहेत, अंदाज 13.6 करोड पीपल इन अवर पॉप्युलेशन आर प्री डायबिटीज। यांना डायबिटीज झालं नाही पण ते बसलेले केव्हाही त्यांना डायबिटीज होऊ शकते, ते डायबिटीजमध्ये कन्वर्ट होऊ शकतात। तर त्यांना डायबिटीज होऊ नये त्याच्यात आपण काय प्रिव्हेन्शन मेजर्स करू शकतात यावर आपण फोकस करूया आणि पूर्ण समाजाला मधुमेहाची केअरमध्ये आपल्या ह्या भारत देशातल्या आणि विश्वातला हा जो पोर्शन आहे त्याला त्यांना परत जितक्या जास्त आपण वरती आणू शकू त्याचे माझे प्रयत्न राहतील, असे बोलून माझे 2 शब्द मी विराम देतो। थँक्यू व्हेरी मच।